आमची बँक 1906 साली एस्टॅब्लिश झाली, पण तोपर्यंत बँकेमध्ये मुली नव्हत्या. कदाचित आता सांगणं योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण महिलांची इतकी वाढ झाली की बँकेमध्ये 60% महिला बँकेकडे आल्या. एका ठराविक वयानंतर महिलांना असं वाटतं की आता जास्त जबाबदारी नको घ्यायला. सिनियर सिटीजनला कम्फर्ट वाटतो तो कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये वाटतो. अनेकदा ना आपल्याकडे असं म्हटलं जातं की कोणाच्या तरी वडिलांनी खूप मोठं कर्ज करून ठेवलंय, भावानी खूप मोठं कर्ज, ते आता बिचाऱ्याला फेडावं लागतंय, आईनी कर्ज करून ठेवलंय असं जनरली कधी म्हटलं जात नाही. ज्या महिला लोन घेतात जवळजवळ सगळ्या जणी फेडतात, पण जे पुरुष लोन घेतात ते फेडण्यातली सिन्सिरिटी त्या मनाने कमी असते. महिला स्टाफ पुरुषांपेक्षा जास्त चांगलं काम करतो बँकांमध्ये असं काही होतं? महिलेला दिलेलं काम तिला लवकर संपून घरी जायचं असतं आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये तो मध्येच थोडासा एक चहाचा ब्रेक घे आणि कसला तरी ब्रेक घे असं करून थोडासा वेळ त्याचा जास्ती लागतो. आता सगळं बँकिंग ऑनलाईन व्हायला लागलंय, तर मुळात बँकेत स्टाफची तेवढी गरज उरली आहे का? नमस्कार, आरपार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. एक काळ असा होता की पुरुष पैसे कमवून घरी आणायचा आणि तो घरच्या बाईच्या हातात ते द्यायचा, या विश्वासाने द्यायचा की आपण कष्ट करून जो पैसा कमवून आणलाय तो ही आपल्या घरची बाई योग्य पद्धतीने वापरणार आहे, त्याच्यात एक चांगला संसार करणार आहे, ते पैसे वाया जाणार नाहीयेत, त्याच्यात उधळमाधळ होणार नाहीये आणि आपल्या कष्टाच्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने होणार आहे. पुढे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बँका आल्या आणि ह्या बँकांनी तेच विश्वासार्हता आपल्या आयुष्यातनं कमावली आणि आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात किंवा माझ्या मते आपल्या आजूबाजूला असं कुणीच नसेल की ज्यांच्या आयुष्यात एक बँक नसेल किंवा बँकेत कुठलं तरी अकाउंट नसेल. अत्यंत महत्त्वाची अशी ही एक संस्था आपल्या आयुष्यात येते म्हणजे बँक. आणि ह्या बँक्स आहेत म्हणून आपण अत्यंत विश्वासाने शांतपणे रात्री सुखाची झोप अनुभवू शकतो. अशीच एक आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला असलेली आपल्या सगळ्यांच्या माहितीची खूप मोठी संस्था ते म्हणजे कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याकडे गप्पा मारायला आल्या आहेत या कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका MD अपेक्षिताताई ठिपसे. नमस्कार. अपेक्षिताताई, तुम्ही इतक्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आमच्याकडे आला आहात आणि म्हणून आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधीच बर्वा स्किन थेरपीकडनं तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. याच्यातनं गाईच्या तुपापासून बनवलेले प्रॉडक्ट्स असतात, यांचे ऑर्गॅनिक असतात, त्याच्यामुळे जरूर वापरा आणि तुमच्या फॅमिलीतल्या सुद्धा सगळ्यांना सांगा नक्की वापरा. नक्की. थँक्यू व्हेरी मच. अपेक्षिताताई, तुमचं मनापासून स्वागत आणि मनपूर्वक आभार, तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला आलात. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. मी म्हणाले तसं की आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात कॉस्मॉस बँकेचं किंवा कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेचं स्थान खूप मोठं आहे. कारण आमच्या पिढीने तरी पैसे साठवण्याची जागा म्हणून बँकच बघितली आहे. आता गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बरेच मार्ग बदलत गेलेत, पण आम्ही ते बघत लहानाचे मोठे झालेले नाही होत. त्याच्यामुळे आमच्यासाठी बँक म्हणजे ही एक पवित्र गोष्ट आहे किंवा जिथे आपला पैसा, आपल्या एवढ्या जगण्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो जिथे सुरक्षित राहतो ती जागा, ह्याच भावनेने आम्ही आयुष्यभर बँकेकडे बघत आलोय. आणि मला फार विशेष कॉस्मॉस बँकेविषयी कौतुक वाटतं कारण ती माझ्या घराच्या खूप जवळ कोपऱ्यावर, त्यामुळे माझं पहिलं अकाउंट मी कॉस्मॉस बँकेमध्ये ओपन केलं वगैरे वगैरे. त्यामुळे मला फार बरं वाटतंय, वैयक्तिक दृष्ट्या मला फार बरं वाटतंय की आज या निमित्ताने तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी बोलताय. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही महत्त्वाचं म्हणलात तसं खरंच बँकांकडे पैसा सुरक्षित राहतो आणि त्यासाठी म्हणून सुरक्षित राहण्यासाठी म्हणून बँकेमध्ये ठेवला जातो. ही खूपच पूर्वापार आपल्या मनात असलेली गोष्ट आहे आणि खरंच त्या पद्धतीने बँका सुरक्षित ठेवतात पैसा. आता तुम्ही म्हणलात तसं बरीच ऑप्शन्स आता आलेले आहेत, म्हणजे लोक म्युच्युअल फंडमध्ये ठेवतात किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात, पण त्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. त्याच्या चर्चा जास्ती आहेत पण प्रमाण कमी आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तर बँकिंगमध्ये अकाउंट नाही असं त्या मनाने खूपच कमी असेल, पण माझ्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेली नाही आणि म्युच्युअल फंडमध्ये नाही असे जास्त प्रमाणात लोक असतात. पण त्यांच्या जितक्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येतात किंवा आता जो यूथ आहे आत्ताचा तो त्याच्याकडे ज्याप्रमाणे बघतो की माझी बँकेमध्ये असलेल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा तिथे असलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कदाचित जास्त ग्रोथ होऊ शकते असं म्हणून तो एक ऑप्शन आलेला आहे. पण मला आजही असं खात्री आहे
की मार्केटमध्ये जेवढा पैसा आहे, म्हणजे आपण म्हणतो शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये किंवा वेगवेगळ्या ह्या असलेल्या ठिकाणी बँक सोडून असलेल्या गुंतवणुकीमध्ये त्यापेक्षा सुद्धा कितीतरी मोठ्या प्रमाणात आजही वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांमध्ये लोन डिपॉझिट्स आहेत. आता त्या बँका मग कदाचित प्रायव्हेट सेक्टरमधले असतील, नॅशनलाइज असतील, किंवा मी ज्या क्षेत्रात काम करते त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये असतील. त्यामुळे गुंतवणूक आणि बँक हे जास्त लोकांना समाधान वाटणारं समीकरण आहे. ते मला असं वाटतं की पूर्वी जुन्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांमध्ये, म्हणजे अगदी गुरुदत्तच्या वगैरे सिनेमांमध्ये मला बघितल्याचं आठवतंय की सिनेमातला विलन किंवा दुष्ट माणूस हा नेहमी सावकार असायचा, कारण तो लोकांचे पैसे लुबाडायचा आणि तो जास्त व्याज दर त्यांना लावायचा आणि मग लोकांचे कसे हाल व्हायचे वगैरे वगैरे. मला वाटतं बँकांनी एक महत्वाची गोष्ट अशी केली ते म्हणजे समानीकरण केलं सगळ्यांचं. म्हणजे तुम्ही श्रीमंत असा, तुम्ही गरीब असा, बरोबर, तुम्हाला बँकेत अकाउंट उघडायचं असेल तर तुम्हाला ठराविक रक्कम तिथे ठेवावीच लागेल, तुम्हाला तुमची एक ठराविक माहिती तिथे द्यावीच लागेल. हा खूप मोठा एक सामाजिक बँकेने मला वाटतं बदल केला आणि जो लोकशाही पद्धतीने लोकांना पैसे गुंतवण्याची जी एक संधी दिली बँकांनी ती फार महत्वाची आहे. म्हणजे आता हिस्ट्रीमध्ये जायचं झालं तर माझ्या म्हणण्याप्रमाणे 1969 साली ज्या वेळेला खाजगी बँकांचं नॅशनलाइज झाले तर तेव्हापासून हा जो कस्टमर आणि त्यांनी कुठेही बँकेमध्ये आलं तर त्याला समान सेवा मिळतात, समान संधी मिळते, तो तेव्हापासून सुरू झाला. म्हणजे तुम्ही म्हणता तसं मी ज्या काळात पिक्चर बघायचे, आता बघितले जात नाहीत, त्या काळामध्ये डाव्या डोळ्याला काहीतरी एक लावून ते सावकार त्याप्रमाणे पैसे लोकांकडनं वसूल करायचे. आता ना वेगवेगळ्या पद्धतीच्या वित्तीय संस्था, ज्याला बँका म्हणतात किंवा NBFCs म्हणतात किंवा स्मॉल फायनान्स बँक म्हणतात, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या लोकांना कर्ज देण्यापर्यंत पोचतात. त्यामुळे सावकाराला अल्टरनेटिव्ह 100% आलं. पण जिथे कागदपत्र व्यवस्थित नाहीत आणि काहीतरी आडमार्गाने पैसा मागायचा आहे, अशा वेळेला मग तो सावकार नाही पण कोणीतरी प्रायव्हेट फायनान्सिंग म्हणतो, त्याच्यातनं तो घेतला जातो. आणि मग त्यामध्ये जरा एखादा स्टाफ, ग्राहक म्हणूया आपण, तो जर अडकला तर मात्र त्याची अडचण होते. कारण ते रेट ऑफ इंटरेस्ट इतके लावतात, म्हणजे त्याला जरी सावकारी नाही म्हटलं तरी प्रायव्हेट फायनान्समध्ये अशा पद्धतीनेच रेट ऑफ इंटरेस्ट जास्ती असतात. पण बाकी बँकांमध्ये आता इतके रेट ऑफ इंटरेस्ट रिझनेबल असतात की त्याच्यामुळे लोकांना लोन घेणं आणि फेडणं ह्यातही खूप कम्फर्टेबल झालेलं आहे. नाही, म्हणून ती विश्वासार्हता जेवढी बँकांबद्दल असते आणि त्यामुळेच बँकांकडे आपण जातो, किंवा पिढ्यानुपिढ्या एकेका बँकेमध्ये लोकांचे अकाउंट्स असतात. म्हणजे माझ्या वडिलांचं, माझं, माझ्या मुलांचं, हे त्या बँकेविषयीचं ते तो जो विश्वास असतो म्हणूनच जातात. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही 1983 सालपासून कॉस्मॉस बँकेशी असोसिएटेड आहात. आज तुम्ही त्या बँकेच्या मॅनेजिंग डिरेक्टर आहात आणि मला वाटतं पहिल्या महिला MD तुम्ही आहात कॉस्मॉस बँकेच्या. तुमच्या ह्या प्रवासाविषयी मला ऐकायला आवडेल, कारण तुम्ही शिकलायत LLB, म्हणजे लॉ शिकून पुढे बँकिंगमध्ये तुम्ही एवढं मोठं करिअर केलं, तर थोडं त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की सांगते. थोडी बॅकग्राऊंड अशी सांगते की माझ्या घरी सर्व सायन्सची बॅकग्राऊंड, माझे आई वडील डॉक्टर, नातेवाईक म्हणजे आपण म्हणतो तसं मावस चुलत सगळे काका मामा बरेच जण डॉक्टर, आणि तरी मी कॉमर्सला आले. म्हणजे ती कशी आले ह्याला तसं काही स्पेसिफिक कारण नाही. 10वीला असताना अकाउंटन्सी नावाचा एक विषय होता, त्याच्यात चांगले मार्क मिळाले, एवढंच त्याचं कारण. आणि दुसरं एक कारण जे कदाचित असेल असं आता विचाराने मला वाटतं की शाळेमध्ये असताना सर्वसामान्य पद्धतीचे मार्क मिळवणारे मी होते. त्या बॅकग्राऊंडवर माझा मोठा भाऊ तो खूप हुशार, आणि मी ज्यावेळेला 10वीला होते त्यावेळेला तो 12वीला होता. त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन हवी होती, त्याला ती मिळाली. त्या काळामध्ये इंजिनिअरिंगचे कॉलेजेस एकच कॉलेज असायचं आपल्याकडे, ते COEP, प्रायव्हेट कॉलेजेस नव्हते. त्यामुळे ते प्रयत्न करण्यासाठी म्हणून तो रात्र जागून अभ्यास करायचा. अभ्यास करताना झोप लागू नये म्हणून
टेबलवर उभं राहून अभ्यास करायचा. बापरे. हे सर्व बघितल्यानंतर कदाचित माझ्या मनात भीती आली असेल की अरे आपण सायन्सला जायला नको, असं मला आत्ता वाटतं. आणि दुसरं म्हणजे आमचा जो शाळेतला ग्रुप होता, आम्ही चौघींचा ग्रुप जो आत्तापर्यंत एकत्र आम्ही पुढे आलो, तर त्यातली एका माझ्या मैत्रिणीची मोठी बहीण, ती 1 वर्ष आधी BMCCमध्ये ॲडमिशन घेतली होती. त्यामुळे आमच्या दृष्टीने आता आपण तिथे ॲडमिशन घ्यायची, कारण आपल्या दृष्टीने फॉलो करणारं कोण, तर माझ्या एक मोठी बहीण होती, तिथं गेलं तर आपल्याला, आणि अकाउंटन्सी आपल्याला आता येते, असं म्हणून मी कॉमर्समध्ये गेले. अदरवाईज कुठलीच कॉमर्सची बॅकग्राऊंड घरामध्ये आजही कोणाची नाही, आजही सगळेजण सायन्समधलेच आहेत, पण मी कॉमर्सला गेले. आणि मग कॉमर्सला गेल्यानंतर ज्या वेळेला आम्हाला असं लक्षात आलं की स्पर्धा परीक्षांमधनं आपल्याला जॉब मिळू शकतो, त्यामुळे ज्या वेळेला 18 वर्ष पूर्ण झाली, तर ज्या वेळेला 18 वर्ष पूर्ण होत होती, आम्ही ज्या चौघी मैत्रिणी, त्यातल्या आपल्या एकाच क्लासमध्ये आपण असलो तरी 1 वर्ष पुढे मागे असतं. त्या माझ्याबरोबरच्या ज्या 2 मैत्रिणी होत्या, त्यांचं माझ्या आधी 18 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे त्यावेळेला नॅशनलाइज बँकांची BSRBची जी परीक्षा होती, त्याची जाहिरात आली होती, आणि त्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं म्हणून त्या परीक्षेला बसल्या. माझं आणि माझी दुसरी मैत्रीण, त्यांचं वय पूर्ण झालं नव्हतं, त्यामुळे परीक्षेला बसलो नाही. मग योगायोगाने असं झालं की ज्या वेळेला मला 18 पूर्ण झाली, त्याच वेळेला कॉस्मोसची जाहिरात एका पेपरमध्ये आली होती. पेपरमध्ये आलेली माझ्या आईने बघितली, आणि आता तिथे जाऊन ॲप्लिकेशन घ्यायचा, कोण रांगेत थांबणार, असा मी विचारात असताना माझ्या मैत्रिणीने, आमच्या चौघींपैकी जिने आधीच्या बँकेच्या परीक्षेला बसली होती, तिने जाऊन ॲप्लिकेशन आणून मला दिला की अरे तुझं त्यावेळेला वय बसत नव्हतं, आता तू ही परीक्षा दे, आणि फक्त परीक्षा कशी द्यायची त्याची संधी मिळावी यासाठी म्हणून हे ॲप्लिकेशन भरला. आणि मग त्या परीक्षांमधनं ज्यावेळेला सिलेक्शन झालं, आणि मग त्यावेळेला असं झालं की ते सिलेक्शन झालं त्यावेळेला मी SYला होते. म्हणजे त्यावेळेची जी क्रायटेरिया होता तो ग्रॅज्युएशन पण नव्हता. 12वी फर्स्ट क्लास एवढाच परीक्षेचा क्रायटेरिया होता. आणि मग त्याच्यानंतर त्यात पास झाले. माझी SYची परीक्षा चालू असतानाच इंटरव्ह्यू झाला, त्यातनं बँकेत सिलेक्शन झालं आणि बँकेत जॉईन झाले. त्यामुळे LLB पर्यंत पोचायच्या आधीच मी कॉस्मॉसला जॉईन झाले होते. आणि मग तुमचा पहिला जॉब कुठला होता? हाच कॉस्मॉसच. कॉस्मॉसमध्ये काय रोल होता तेव्हा तुमचा? अत्यंत ज्युनियर रोल होता, कारण ग्रॅज्युएटही नव्हते मी. फक्त झालं असं की आमच्या बँकेने अनेक संधी आम्हाला दिल्या. संधी याचा अर्थ असा की ज्याला आपण समान संधी म्हणतो, तसं आम्हाला मुलांना ही संधी, मुलींना संधी असा विषय आला नाही. झालं असं की आम्ही ज्यावेळेला जॉईन झाले, म्हणजे मी ज्यावेळेला जॉईन झाले त्यावेळेला बँकेची 75 वर्षाहून जास्त झालेली होती. म्हणजे आमची बँक 1906 साली एस्टॅब्लिश झाली, पण तोपर्यंत बँकेमध्ये मुली नव्हत्या. आणि ही पहिली परीक्षा झाली त्यावेळेला आम्ही परीक्षेला ज्या दिवशी बसलो, तर मी गंमत म्हणून सांगते, आम्हाला तिथे असलेल्या त्या स्टाफनी असं सांगितलं की आपल्याकडे काही मुली घेतल्या जात नाहीत. त्यामुळे आम्ही परीक्षेला बसलो होतो आणि डोक्यात विषय असा होता की आता पेपर द्यायचा, आणि टीव्हीवर गोलमाल पिक्चर लागला होता त्या दिवशी. तर पेपर लवकर द्यायचा आणि पिक्चर बघायला जायचं, कारण त्यावेळेला एकच नॅशनल टीव्हीवर लागणार, एकच पिक्चर रात्री संध्याकाळी रविवारी लागणार. त्यामुळे परीक्षेचा पेपर दिलाय आणि आपल्याला बँकेत जायचं असं डोक्यात अजिबात नव्हतं. पण ती संधी मिळाली आणि त्याच्यातनं पुढे आले. मग ज्यावेळेला आम्ही बँकेत जॉईन झालो, मग मधल्या काळात मी ग्रॅज्युएट झाले. त्यानंतर बँकांनी इंटरनल प्रमोशनच्या परीक्षा घ्यायला सुरुवात केली, आणि ती सुद्धा NIBM म्हणून जी संस्था आहे त्याच्यामार्फत त्या परीक्षा घेत होत्या. त्यामुळे जेव्हा एकदा आम्ही बँकेत आलो त्याच्यानंतर मात्र आमचं तिथे असलेलं कामाचं स्वरूप, काय काम करतोय, आमची शैक्षणिक पात्रता काय, एफिशियन्सी काय, हे बघून आम्हाला प्रत्येक वेळेला समान संधी दिली. आणि कदाचित आत्ता सांगणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण आमची महिलांची इतकी वाढ झाली की बँकेमध्ये 60% महिला बँकेकडे आल्या. पण टोटल स्टाफ पैकी फारच योग्य आहे आज हे सांगणं खरं तर. म्हणजे नंतर आम्ही असं म्हणायला लागलो की स्पर्धा परीक्षातनं महिलाच यायला लागल्यात, त्यामुळे पुरुष येईनाच झाले, असं शेवटी एक वेळ काळ आला. आणि मग मी बँकेत असतानाच त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, मी MCOM झाल्यानंतर मग LLB पण झाले. LLBची मी सनद नाही घेतलेली,
त्यामुळे बँकेमध्ये ती संधी पुढे मिळत गेल्यामुळे मग मी LLB प्रॅक्टिस हा विचार नाही केला कधी. मला एक सांगा की तुम्हाला म्हणजे आपल्याकडे एक पारंपरिक दृष्ट्या असं म्हटलं जातं की बँकेत एकदा एक माणूस लागला, पूर्वी तरी असं म्हटलं जायचं चिकटला, बँकेत माणूस चिकटला की तो शेवटपर्यंत बँकेत सुखाने नोकरी करत राहतो. त्यातही विशेषतः बायकांसाठी हे फार सोयीचं क्षेत्र आहे, कारण 9 ते 5 ऑफिस असतं. आणि मग एक असं चित्र उभं केलं जायचं जे बऱ्यापैकी डेरोगेटरी होतं की मग त्या येणाऱ्या बायका बँकेमध्ये बसून भाज्या निवडतात वगैरे वगैरे. पण गेल्या काही वर्षात हे बदललंय. हे बदल कसे होत गेले? कारण आत्ता ज्या बँका आम्हाला दिसतात त्या खूपच जास्त प्रोफेशनल आणि त्याच्यामध्ये खूप डिजिटल क्रांती झालेली असं दिसतं. तर हे बदल कसे होत गेले? तुम्ही म्हणता ना तसं पूर्वी खरंच अशी कथा कादंबऱ्यात सुद्धा असंच लिहिलं जायचं की बँकेमध्ये जॉब मिळाला, मग तो पुरुष असेल महिला असेल कोणालाही मिळाला की तो एक शेवटपर्यंत रिटायर होईपर्यंत सुखाने काम करणार. खूप वर्षांपूर्वीच ही परिस्थिती बदलली. म्हणजे बँकेचा जॉब हा खूप रिलॅक्स्ड जॉब असा राहिलेला नाही. आणि हे आत्ता नाही, बऱ्याच वर्षांपासून झालं. कारण मुळामध्ये ना मी आता ज्या कॉस्मॉस बँकेत काम करते त्या बँकेला सुद्धा अनेक पद्धतीची स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्ही जिथे काम करता तिथे ती स्पर्धा आलीच. म्हणजे फक्त कॉस्मॉस नाही, कोणालाही स्पर्धा आलीच. स्पर्धा आली म्हटलं की मला तो बिझनेस तेवढं मिळवणं आलं. आणि तो बिझनेस मिळवण्यासाठी म्हणून मला प्रत्येक वेळेला तेवढे कष्ट आले. पूर्वी काय होतं, मला वर्षभरापूर्वी एक टार्गेट दिलं, उद्दिष्ट दिलं आणि झालं की नाही हे वर्षाच्या शेवटी बघितलं असं असायचं. आता तसं नाही आहे. किंवा ज्या काळात आम्ही जॉईन झालो त्या काळामध्ये सुद्धा बँकेचं प्रगती इतकी व्हायला पाहिजे असा फार फोकस नव्हता. पण आता जो सगळ्याच क्षेत्रांमध्ये वाढलाय तसा इथेही वाढलाय. त्यामुळे मला रोज तू बिझनेस आणलाच पाहिजेस आणि जर आणला नाही तर इथं थारा नाही अशा पद्धतीची स्पर्धा सुरू झाली. आणि त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये मग कुठल्या पद्धतीच्या सेवा देता येतील, मग ते येणारे जो कस्टमर आहे त्याच्या अपेक्षा काय आहेत, मग त्या अपेक्षा देत असताना मला त्याला सुरक्षितही द्यायला पाहिजे आणि सेवाही द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता म्हटलात तसं डिजिटायझेशनचा विषय आला. प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या आल्या त्या साधारण 20 वर्षांपूर्वीपासून आल्या. त्याच्या आधी प्रायव्हेट सेक्टर बँका नव्हत्या. तर त्यांनी ज्या पद्धतीने कामकाजाची सुरुवात केली त्यामुळे त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी सगळ्यांनाच ते अंगीकारायला लागलं. म्हणजे मला माझ्या बँकेकडे ह्या सेवा असल्याच पाहिजेत तरच मी टिकू शकते. त्यामुळे कस्टमरच्या अपेक्षाही बदलत गेल्या आणि त्याप्रमाणे बँकेला सुद्धा फिट अँड प्रॉपर हे राहायलाच लागतं. आणि मग त्यामध्ये आता असं आहे की कस्टमर सर्व्हिसमध्ये माझ्याकडे येणारा यंग कस्टमर असेल तर त्याला बँकेत यायचंच नाही आहे. त्याला त्याच्या मोबाईलच्या आधारेच सर्व सेवा एक्सपेक्टेड आहे. आणि त्या मोबाईलच्या आधारे सेवा एक्सपेक्टेड आहे म्हटल्यानंतर मग मला ते डिजिटायझेशन आलं. मग ते करत असताना त्याच्याबरोबर माझ्याकडे येणारा स्टाफसुद्धा टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन स्वतः केलेला आणि बँकेला बरोबर नेणारा असला पाहिजे असं आला. दुसरं असं झालं की ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणलात तसं फक्त बँका सोडून उरलेल्या वित्तीय संस्था, उरलेल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स पण आल्या. त्यामुळे त्या ज्या पद्धतीच्या सेवा देत आहेत त्या सेवा मला पण देणं गरजेचं झालं. मगाशी आपण बोलत होतो त्या इन्शुरन्सबद्दल बोलत होतो. बँकांना सुद्धा इन्शुरन्स विकायला लागला. कारण मला काही झालं तरी वन स्टॉप सोल्युशन पाहिजे. मग ते वन स्टॉप सोल्युशनमध्ये बँकांना इन्शुरन्स हा त्यांचा बिझनेस नाही. मग ते ह्या इन्शुरन्स कंपन्यांबरोबर टायअप करून त्याच्याबरोबर त्याही सुविधा द्यायला लागल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बँकांमध्ये तुम्हाला एक आठवण म्हणून सांगते. कॉस्मॉसनी मागे आता बोलताना मला आठवण झाली. कॉस्मॉसनी मागे आमचा एक असोसिएट असं म्हणू आपण त्याला ग्राहक पेठेसारखा सुद्धा व्यवसाय सुरू केला. हो 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 मला हे आठवतंय. हां, म्हणजे मॉडेल कॉलनीमध्ये आमची एक ब्रँच होती. तिथे प्रत्यक्षामध्ये वस्तू विकणे हे सुद्धा आम्ही केलं. का तर ग्राहकाला सगळं एका ठिकाणी पाहिजे. तो बँकेत आला की त्याला तिथे ती संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे सर्व सोल्युशन्समध्ये म्हणजे आम्हाला आमच्याकडे सुद्धा असंच शिकवलं जायचं की त्याला जे हवंय ते देण्यासाठी आपण आहोत. मग त्याला बटाटा हवा असेल तरी त्याला इझिली कसा मिळेल त्यासाठी मी पाहिजे. त्यामुळे त्याला लोन हवाय हा माझा साधा प्रॉडक्ट झाला. त्याला गुंतवणूक हवी माझा साधा प्रॉडक्ट झाला. पण त्याला जे जे हवंय ते देण्यासाठी म्हणून बँका पुढे आल्या. आणि मग त्यांनी ते वेगवेगळे टायप सुरू केले. मग कार्ड निघाली,
मग त्या कार्डाच्या आधारे मी ज्यावेळेला खरेदी करायला जाते त्यावेळेला खरेदी केल्यानंतर ते पेमेंट देताना मी कार्डाचा वापर करायला लागले. म्हणजे तो टायअपसुद्धा मला ग्राहकांबरोबर करताना या वेगवेगळ्या संस्थांबरोबर करायला लागला. त्यामुळे ही खूप बदल होत गेला. म्हणजे पूर्वी नुसतं ते लेजर त्याच्यावर लेजर हातात घेऊन ते पोस्टिंग काढणे आणि कस्टमरला सेवा देणे, तसं आता खूप बदलत गेलं. कारण का की आमच्या क्षेत्रात म्हणजे अभिनय क्षेत्रात तर मी इतक्या लोकांच्या पूर्वी अशा या गोष्टी ऐकल्यात की कुठल्या तरी एका बँकेत त्यांनी नोकरी सुरू केली, अर्धाच वेळ ते बँकेत जायचं आणि मग कुठेतरी जाऊन नाटकाचे प्रयोग करायचे. म्हणजे हे शक्य होत होतं, कुणीतरी हे करू शकत होते आणि बाकीचे त्यांचे सहकारी त्यांना मदत करत होते. अशा मी खूप जणांच्या त्या काळातल्या किंवा त्या पिढीतल्या नटनट्यांच्या मी अशा गोष्टी खूप ऐकल्या आहेत. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की गेल्या काही वर्षात म्हणजे माझ्या आठवणीमध्ये कॉस्मॉस बँकेत असेल किंवा इतर कुठल्याही बँकेत मी गेले तरी मला तिथे पलीकडच्या बाजूला खूप जास्त महिला दिसायच्या. पण मला गेल्या काही वर्षात हे प्रमाण कमी दिसतं. किंवा पुरुषांचं स्टाफ मध्ये प्रमाण जास्त आहे का गेल्या काही वर्षांमध्ये. दुसरं असं आहे की जसं MPSC UPSC परीक्षांच्या प्रिपरेशनचे सुद्धा आता क्लासेस असतात, तसं आता म्हणे बँकिंगच्या साठीचे पण असतात. कारण स्पर्धा खूप वाढली आहे आणि आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये खूप जास्त आहेत. पण त्याला सुद्धा 2-2, 3-3 वर्ष प्रिपरेशन जर करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये 1-2 वर्षानंतर मुली त्यातनं बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण आई वडील एवढं 3-3, 4-4 वर्ष त्यामध्ये तेवढा वेळ त्या मुलींना इन्व्हेस्ट करू देत नाहीत. तर ह्या सगळ्याचा का डिजिटायझेशनचा हा परिणाम आहे की असं काही आहे का की बायकांना डिजिटायझेशन शिकायचं नाहीये, तंत्रज्ञान नवीन शिकायचं, असं काही आहे का? कारण असं दिसतं की पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. मी तुम्हाला एक सांगू, मी खूप अभिमानाने सांगितलं की माझ्या बँकेमध्ये जशी मी महिला अधिकारी MD म्हणून काम करते तसंच माझ्याकडे आमचे सगळे हेड्स या महिला आहेत. म्हणजे माझी क्रेडिट हेड आहे, महिला आहे. माझ्या IT हेड ज्या आता जॉईंट MD आहेत त्या महिला आहेत. माझ्या ऑडिट हेड आहेत, महिला आहेत. याचं कारण असं की आमच्यापैकी कोणीही आत्ता नव्याने आलेलं नाही तिथे. आम्ही अनेक वर्ष त्या बँकेबरोबर आहोत, बँकेबरोबर आम्ही मोठं झालो आहेत. आता तुम्ही म्हणता या केसमध्ये महिलांना शिकण्याबद्दलचं म्हणाल तर 100% महिला सगळ्या गोष्टी शिकतात. म्हणजे मला नवीन शिकायला नको म्हणून त्या बाहेर पडतायत किंवा मला ते येत नाही आणि म्हणून बँकेमध्ये जॉब टिकत नाही असं अजिबात नाही. महिलांची चिकाटी खूप चांगली असते. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की पूर्वी आमच्याकडे 60-70% महिलांचं प्रमाण होतं. आता ज्या वेळेला ते थोडं कमी झालं आता. त्याचं कारण काय असेल तर एका ठराविक वयानंतर महिलांना असं वाटतं की आता जास्त जबाबदारी नको घ्यायला किंवा वर्क लाईफ बॅलन्स. म्हणजे काय तर मी आता सांगू शकेन की मी नाही करत वर्क लाईफ बॅलन्स. पण म्हणजे काय तर मला जेवढं पेमेंट मिळतंय त्याच्या प्रपोर्शनेटली मी इथं जो वेळ घालवते तो योग्य आहे का, असा विचार ते करतात. दुसरी गोष्ट अशी असते की ह्या सगळ्यांमध्ये ज्या वेळेला आपण एक ठराविक एज झाल्यानंतर तुम्ही ज्याला प्रमोशन घेता त्यावेळेला तुम्हाला तुमची जागा सोडायला लागते. जागा याचा अर्थ मी ज्या ठिकाणी काम करते त्याच्याऐवजी मला कुठेतरी रिलोकेट व्हायला लागतं. आणि ते रिलोकेट होण्याच्या काळामध्ये महिलांना असं वाटतं की कदाचित माझी प्रायोरिटी घर आहे. हाही एक असतं किंवा त्यांना सुद्धा इतक्या संधी आता उपलब्ध आहेत की त्या रिलोकेट होणार नाहीत, वर्क फ्रॉम होम करतील. मग ते त्या बँकेत करतील असं नाही, कुठल्या तरी त्यांचा इथे जो अनुभव आलेला आहे त्याच्या आधारे फायनान्शियल इन्स्टिट्यूटसाठी असलेल्या सेवा देणे किंवा स्वतः एखादी ॲक्टिव्हिटी चालवणे अशा त्या करतात. पण नवीन त्यांना शिकायला नको आहे किंवा ह्याच्याबद्दल असं अजिबात नाही, असं अजिबात नाही. पण ह्याचा परिणाम असा आहे का की जनरली सगळ्याच बँकांमध्ये टॉप मॅनेजमेंटमध्ये बायका कमी आहेत अजूनही? हो, अनेक ठिकाणी. म्हणजे मी जेवढं तुम्हाला अभिमानाने सांगितलं तसं इतर ठिकाणी नाही आहे. कारण खरंच हे असतं की महिलेला संसाराची जास्ती जबाबदारी घ्यायला लागते. संसार टिकवण्यासाठी जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये काही वेळेला कॉम्प्रोमाइज करून तिला जर पुढे जायचं असेल तर ते अडचणीचं होतं.
त्यामुळे मग ती प्रिफर करते की आता स्थिरस्थावर झालंय, मुलांची शिक्षण वगैरे झालेली आहेत, त्यामुळे नाही मला पुढे गेलं तरी चालेल असं म्हणून त्या थांबतात. आणि तुम्ही मगाशी म्हटलं तसं नव्याने जॉईन होण्यासंदर्भात म्हणाल तर तिथे सुद्धा असा विषय नाही. म्हणजे तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणं आणि बँकेत जॉईन होणं किंवा कुठेही जॉईन होणं याच्यामध्ये कधीच असं मागे नसतात त्या. तुम्ही जर कुठल्याही ॲडमिशन्स बघितल्यात ना, कॉलेजच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, कुठलेही असतील, त्याच पुढे असतात. त्यामुळे तशी कधी अशी अप्रोच असेल असं मला वाटत नाही. हो, तुम्ही म्हणताय तसं एक तो थोडा संसाराचा, कारण मुळात तो 9 to 5 जॉब आता राहिला नाहीये ना. जो पूर्वी बँकेचा जॉब 9 to 5 जॉब असं वाटत होतं तसा तो आता तितका राहिलेला नसल्यामुळे कदाचित असेल की तेवढे जास्त तास तुम्हाला तिथे खूप द्यायला लागतात. म्हणजे ती व्हाईट कॉलर जॉब आणि तुम्ही म्हटलात तसं पूर्वीच्या काळातल्या सुखाचा समाधानाचा जॉब असा बँकेचा आता राहिलेला नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ तेच डोक्यात ठेवून तोच बिझनेस कसा मिळवायचा, तिथली सेफ्टी कशी बघायची, दिलेल्या लोनचं रिकव्हरी कशी बघायची, अशा सर्व प्रकारची कामं त्यांना करायला लागतात. आणि मग त्याच्यातनं बँकेमध्ये संधी मिळालेली असली तरी सुद्धा मग त्याच्यामध्ये असं प्रायोरिटी येते की ठीक आहे बाबा आता मी इथे थांबते. पण नव्याने शिकण्यासाठी म्हणून त्या एजमध्ये जे खरंच कंटिन्यू करणार आहेत त्यांना तसा प्रश्न येत नाही. अपेक्षिताताई, तुम्हाला स्वतःला अशा कधी प्रसंगांना तोंड द्यावं लागलं की आता कदाचित मला माझं काम थांबवावं लागेल, किंवा आता ही अडचण आहे पण ही पार करून आपल्याला पुढे जायचं आहे, जर आपल्याला आपलं काम पुढे सुरू ठेवायचं असेल तर? मध्ये काही काळापूर्वी मला काही वैद्यकीय प्रॉब्लेम आले होते. तर मुळात बँकेत काम करत असताना मला असं वाटतं की माझा तो 24 तासाचा जॉब आहे. मी किती जरी म्हटलं की तो इतके ते इतके असा नाही, कारण तुम्ही ज्या पोझिशनवर काम करता त्यावेळेला ते करणंच गृहीत आहे. म्हणजे मी या पोझिशनला आली आणि तरीसुद्धा मी म्हणणार नाही की मी 9 ते 5 करेन किंवा 9 ते 8 करेन, असं जमत नाही. तर अशा वेळेला तेवढा वेळ तुम्हाला देण्यात जमत नसेल तर थोडं मागे यावं असा विषय होतो. त्यामुळे मला मध्यंतरी आत्ता नाही बरेच वर्षांपूर्वी काही मेडिकल प्रॉब्लेम्स झाले होते. त्यावेळेला मी थोडे काळ थांबले आणि मग नंतर माझं परत फिटनेस आल्यानंतर मी परत जॉईन झाले. त्या काळामध्ये खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये माझे आईवडील डॉक्टर होते. त्यांनी मला त्यावेळेला प्रेशराईज केलं. म्हणजे खरं तर त्यांच्या सपोर्टमुळेच मी सगळं करू शकले. पण ज्यावेळेला माझा मेडिकल प्रॉब्लेम सुरू झाला त्यानंतर त्यांनी मला त्याच्याबद्दल थोडंसं प्रेशराईज केलं की आता थोडं थांब, आणि जर तू थांबली नाहीस तर मग त्याचे परिणाम तुझ्या मुलांवर होतील, त्यांच्यावर होतील असं म्हणून. त्यामुळे त्या काळात मी थोडा काळ जरा माझं ट्रीटमेंट आणि या दृष्टीने थोडी बॅकफूटवर होते. पण त्याच्यानंतर परत बॅक टू पॅव्हेलियन आणि परत फुलफ्लेज सगळं सुरू झालं. आणि तुम्हाला कधी बदल्या किंवा तुम्ही म्हणालात तसं की संसारापासून किंवा घरापासून लांब जाऊन हे सगळं करावं लागेल असे प्रसंग आले? हां, म्हणजे खरी गोष्ट अशी आहे की सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही जॉईन झालो त्यावेळेला कॉस्मॉस बँक ही फक्त पुण्यात होती. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं माझ्या ज्या मैत्रिणी या वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकात त्यावेळेला परीक्षा देऊन आधी जॉईन झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे असं असायचं की जर तुम्हाला प्रमोशन घ्यायचं असेल तर बाहेर जायला लागेल. सुदैवाने त्या काळामध्ये आमची बँक फक्त पुण्यामध्ये होती, त्यामुळे आमच्या प्रमोशनला सुद्धा ती आडकाठी आली नाही. पण नंतर आमची बँक पुण्याबाहेर गेली, महाराष्ट्राबाहेर गेली, 7 राज्यात गेली. आणि मग त्याच्यानंतर मात्र आज आमच्या सगळ्यांवरच हे बंधन आहे की तुम्हाला फिरायला पाहिजे, म्हणजे तुमच्या पायाला चाकं पाहिजेत, त्याशिवाय तुम्ही टिकू शकत नाही. त्यामुळे जर माझ्यापैकी कोणी कुठल्याही पोझिशनमधला एखाद्या स्टाफने, मग तो लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, त्यांनी जर म्हटलं की नाही मला जाता येणार नाही तर दॅट इज ट्रीटेड ॲज निगेटिव्ह पॉईंट. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर फिट राहायचं असेल बँकेच्या क्रायटेरियामध्ये तर तुम्हाला त्याप्रमाणे बदल करणं गरजेचं असतं आणि ते करायला लागतं. ही जी सगळी स्पर्धा आहे जी त्या स्टाफ मेंबरला तर आहेच, त्याविषयी काही प्रश्नच नाही. काय झालंय की गेल्या काही वर्षामध्ये नॅशनलाइज्ड बँक्स विशेषतः ह्या खूप ॲग्रेसिव्हली मार्केटिंग करून आमच्या डोळ्यासमोर आल्या आहेत, ज्यांची नावं आम्हाला नव्हती माहिती. म्हणजे कॉस्मॉस बँक ही एवढी 110 वर्ष जुनी बँक आहे, माझ्या घराच्या आजूबाजूला ती गेली 40 वर्ष आहे म्हणून मला माहिती आहे.
पण अशा अनेक बँक्स आहेत ज्या 20 वर्षांपूर्वी आल्यात, 25 वर्षांपूर्वी आल्यात, पण त्या एवढ्या जोरकसपणे आमच्या समोर आल्या की आता त्या बँकिंग म्हटल्यानंतर किंवा आमच्या दृष्टीने बँकिंग सेक्टर मधल्या त्या अविभाज्य झालेल्या आहेत. त्या आहेत. प्लस तुम्ही म्हणालात तसं आता वेगवेगळे अजून गुंतवणुकीचे मार्ग देणाऱ्या बाकी कंपन्या आहेत, फिनटेक कंपनीज वगैरे म्हणतात तशा. ह्या सगळ्यांच्या स्पर्धेत मग कोऑपरेटिव्ह बँकेने कसं उभं राहायचं? खरं सांगायचं तर कोऑपरेटिव्ह बँका ह्या फक्त कस्टमर सर्व्हिसवर टिकल्यात आणि टिकतात. कारण आजही कोऑपरेटिव्ह बँक काय म्हणते की जे तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळतात त्या सर्व सुविधा आम्ही देतो. म्हणजे आम्ही कम्पेअर कोणाशी करतो? त्यांच्याशी करतो. किंवा ज्या नॅशनलाइजमध्ये मिळतात त्या आम्ही सगळ्या देतो. कारण टोटल बँकिंग सेक्टरमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरचं एकूण बँकिंगमधलं कॉन्ट्रीब्युशन हे फक्त 4% आहे. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँका आपल्याकडे सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात जास्ती आहेत. पण कोऑपरेटिव्ह बँका इतर भारतातल्या ठिकाणी जास्ती नाहीत. ह्याचं प्रमाण कोऑपरेटिव्ह बँकांचं गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यापुरतंच आहे. अच्छा. दुसरी गोष्ट अशी की कोऑपरेटिव्ह बँकांना जे काही गाईडलाईन्स असतात, रिझर्व्ह बँकेचे जे काही नियम असतात त्याच्यामध्ये बदल असतो. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँका, कमर्शियल बँका आणि आम्ही यांना RBIच्या गाईडलाईन्स वेगवेगळ्या असतात. त्यामुळे काही फॅसिलिटीज ह्या आमच्याकडे सर्व पद्धतीच्या सेवा सुविधा असू नये किंवा आपण म्हणतो तर टेक्नॉलॉजीचा आमचा बेस कितीही पक्का असला तरी ते देण्याच्या सवलती कोऑपरेटिव्ह बँकांना रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नाहीत. पण तरीसुद्धा ह्या सगळ्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक आजही टिकून काय, आणि तुम्ही म्हणता तसं तुमच्या आसपास आहे का, तर ह्या एरियांमध्ये ज्या पर्टिक्युलरली सांगितलं ह्या एरियांमध्ये कोऑपरेटिव्ह बँकांचं खूप मोठं काम आहे. त्यामुळे तिथे ग्राहकांबरोबर संपर्क साधणे आणि त्यांच्याकडे इतरांकडे ज्या फॅसिलिटीज आहेत त्या बरोबरीने देणं असा त्याच्याबद्दलचा फोकस होतो. टोटल बँकिंगमध्ये आता आपण म्हटलं तसं कुठल्याही नॅशनलाइज बँकेचं आता नाव घ्यायला नको, पण ज्या मोठ्या मोठ्या नॅशनलाइज बँका आहेत त्या पूर्वी ग्राहकांबद्दल एवढ्या जागरूक नव्हत्या. पण त्यांना सुद्धा आता ॲग्रेसिव्हली पुढे येऊन करायला लागते. का करायला लागते? तर प्रायव्हेट सेक्टर बँका तेवढ्या ॲग्रेसिव्हली पुढे जात आहेत. प्रायव्हेट सेक्टर बँका ॲग्रेसिव्हली पुढे गेला की त्यांचा एकूण बिझनेस क्वांटम वाढत चालला आहे. म्हणून ह्या नॅशनलाइज बँका सुद्धा तेवढ्याच ॲग्रेसिव्हली पुढे येतात. पूर्वी आपल्याला असं ठराविक 2-4 मोठ्या नॅशनल बँकांची नावं माहिती होती की तिथं गेलं की काय फार काही होणार नाही व्यवस्थित किंवा खूप वेळ लागणार असं एक म्हटलं जायचं. पण आता असं कोणीच राहिलेलं नाही. त्या प्रत्येकाला टिकायचं असेल तर ते करायला लागतं. त्या आमचं कोऑपरेटिव्हचं सेक्टरच खूप छोटं आहे. पण परत मी अभिमानाने सांगते कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आम्ही नंबर 2च्या आहोत. आमचा बिझनेसमध्ये बिझनेस सेटअप हा आमचा 2 नंबरचा सेटअप आहे. आणि आपण म्हटलं तसं 120 वर्ष जुनी बँक आहे. त्यामुळे बँक म्हणाल तर परिपूर्ण म्हणून सर्व सेवा देणारी आहे. हो. आणि काय होतं म्हणजे गंमत म्हणून मी सांगते की मध्यंतरी माझ्या एक नात्यातल्या माझ्या आजी म्हणजे त्यांचं वय, तर त्यांनी काहीतरी फोन केला एका अशाच मोठ्या बँकेला आणि समोरची व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलू लागली. तर त्यांनी बिचाऱ्यांनी घाबरून फोन ठेवून दिला. कारण मला असं झालं की पुण्यात कोथरुडात राहणाऱ्या त्या आजींची तुम्ही काय इंग्लिशमध्ये बोलताय, तुम्ही त्यांच्या भाषेत बोललात तर कदाचित तुमचं बोलणं त्यांना कळेल, जे ॲज इट इज त्यांच्या दृष्टीने ते अवघड आहे. बरोबर. कारण म्हाताऱ्या माणसांना ह्या सगळ्या बँकिंगच्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या तशाही कठीण जातात. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की लहान मुलांसाठी किंवा म्हाताऱ्या माणसांसाठी विशेषतः तुमच्या बँकेकडनं तुम्ही अशा काही नवीन पद्धती किंवा अशा काही वेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा असे तुमचे ग्राहक असावेत यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करता का? कोऑपरेटिव्ह बँकेचा जो ग्राहक आहे ना तो सिनियर सिटीजनचा जास्ती असतो. त्याचं कारणच असं असतं की त्यांच्याशी संवाद साधणारा कोणीतरी असायला पाहिजे. आपण म्हटलं तसं फोनवर संवाद साधला तर तो कुठल्या तरी त्या सेंटरला जातो, त्यानंतर कॉल सेंटरला जातो. कॉल सेंटरला विचारल्यानंतर प्रत्यक्ष कॉल सेंटर इथे नसतंच, ते कुठल्या तरी वेगळ्याच गावाला असतं. त्या लँग्वेजमध्ये चर्चा होते. त्यामुळे त्या दृष्टीने सिनियर सिटीजनला कम्फर्ट वाटतो तो कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये वाटतो. म्हणजे बँकेमध्ये प्रत्यक्ष जाणं, तिथे पासबुक भरून घेणं आणि असलेल्या काउंटरवरच्या माणसाशी 1-2 वाटत खुशालीशी शब्द बोलणं म्हणजे त्यांना ते बरं वाटतं. त्यांना जरी माहिती असेल की मला आज हातातल्या मोबाईलच्या आधारे ह्या सगळ्या सेवा मिळू शकतात, मला बॅलन्स बघता येतो किंवा मला बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर करता येतो,
पण ती जी पर्सनलाइज सर्व्हिस त्यांना जी अपेक्षित असते ती कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये मिळते. आणि तुम्ही आत्ता म्हणलात तसं ह्या केसमध्ये यंग जनरेशननी सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकेकडे यायला पाहिजे ह्या दृष्टीने सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो. त्यामध्ये वाढही होते. पण ह्या यंग जनरेशनचं, मी आता मागच्या पिढीतली असं समजू नका, परंतु या यंग जनरेशनचं असं आहे की खूपच हॉपिंग पर्सनॅलिटी असते. हॉपिंग पर्सनॅलिटी याचा अर्थ असा की माझ्या हातामध्ये जे आत्ता मला मिळतंय त्याच्यामध्ये अजून मला थोडंसं काहीतरी मिळालं की ते लगेच दुसरीकडे स्विचवर होतात, अजून काही मिळालं तर दुसरीकडे स्विचवर होतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने मला ह्या बँकेमध्ये चांगल्या पद्धतीच्या सेवा मिळतात हे जरी असलं तरी ते अनेक बँकांबरोबर व्यवहार करतात. आज नवीन एखादं ॲप आलं तर त्याच्या आधारे मी त्याच्याप्रमाणे काम करणार. त्यामुळे हा त्यांचा एक मानसिकतेचा भाग आहे. आम्ही प्रत्यक्षात असं करतो, मी वेगवेगळ्या पिढ्यांसाठी म्हणून बँकेच्या वतीने सांगेन की लहान मुलांनी सुद्धा खाती ओपन करावीत आणि त्यांनी बँकिंग कसं करावं याच्याबद्दल त्यांना प्रायमरी तरी जुजबी तरी नॉलेज असावं. अशा पद्धतीने आम्ही शाळा कॉलेजांमध्ये जातो. त्यांनी आमच्याकडे खातं उघडलं, त्यांना हवं असेल तर आम्ही प्रत्यक्षात एक दिवस बँकेमध्ये तुम्ही कसं पैसे हाताळतात, पैसे येतात म्हणजे काय, कुठे ठेवले जातात काय, यासाठी त्यांना हँडसॉन सुद्धा तिथे आतमध्ये येऊन माहिती देतो. त्यांची जी काय पुढची ठेव असेल त्या ठेवीतनंच काहीतरी मार्जिन निर्माण होणार आहे आणि त्यातनं ते व्यवसाय करू शकणार आहेत. त्यामुळे आजपासूनच बचत करा याच्याबद्दलचे आम्ही त्यांना सांगू शकतो. मी कुठलंही मला लोन घ्यायचं असेल तर लोन घेताना त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःचं मार्जिन लागतं. त्यामुळे ते स्वतःचं मार्जिन क्रिएट होण्यासाठी कुठेतरी तुम्ही आत्तापासूनच बचतीत गुंतवणूक करत राहा असं आम्ही त्यांना सांगतो. त्यांच्या शिक्षणासाठी लोन देतो, त्यांच्या व्यवसायासाठी लोन देतो. आणि सिनियर सिटीजनचं म्हणाल तर सिनियर सिटीजन किंवा उरलेल्या प्रकारचे जे ग्राहक असतात त्यांना सुद्धा त्यांच्या प्रत्येक प्रकारची डिमांड वेगळी असते. नोकरदाराची वेगळी असते, व्यावसायिकाची वेगळी असते. आणि ते देत असताना त्यांना हातात अनेक अल्टरनेटिव्ह अवेलेबल असतात की मला इथं हे मिळते, इथं हे मिळते, इथं हे मिळते. तर ते मॅच करून ते देणं. मग अशी म्हटलं तसं स्पर्धेमध्ये माझा असलेला ग्राहक टिकवणं आणि नवीन आणणं या दोन्हीची जबाबदारी माझ्या स्टाफवर असते. हो, आणि हे का महत्वाचं आहे कारण मला खूप वेळा असं वाटतं की लहान मुलांना ना ते फक्त जेव्हा पुस्तकात येतं ना तेव्हा ते वाचून कंटाळवाणं वाटतं आणि त्याचा परिणाम असा होतो की एकूण फायनान्सेस बद्दलच मनात कुठेतरी अशी एक आडी निर्माण होते की ही एक अशी काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला कळणार नाही. आणि ते म्हणजे ते तसं नको व्हायला, कारण पुढे भविष्यात त्यांना पैसा ह्या गोष्टीशी इतकं डील करायचं आहे सतत की ते खरं तर खूप लहानपणापासून यायला पाहिजे. पण आम्हाला सुद्धा शाळेत वाणिज्य म्हणून जे काही शिकवलं जायचं ते सगळं इतकं कठीण, शब्दबंबाळ आणि फारसं आवडणार नाही असं असायचं की ते थोडं नागरिक शास्त्रासारखं व्हायचं. मला वाटतं की ते पाठांतर करावं लागतं आणि मग ते नको बाबा असा एक कल त्याच्याकडे वाढतो. हे तुम्ही म्हणालात तसं महिलांबद्दल सुद्धा मला विचारायचं की महिलांबद्दल सुद्धा तुमच्याकडे तुम्ही काही विशेष करता? कारण अनेकदा ना आपल्याकडे असं म्हटलं जातं की कोणाच्या तरी वडिलांनी खूप मोठं कर्ज करून ठेवलंय, भावानी खूप मोठं कर्ज, ते आता बिचारायला फेडावं लागतंय, आईनी कर्ज करून ठेवलंय असं जनरली कधी म्हटलं जात नाही. ह्यासाठी तुम्ही काही असा वेगळा महिलांसाठी म्हणून विचार करता का? हो, महिलांसाठी म्हणून तुम्ही आता म्हटलात ना तो महिला आणि पुरुषांमध्ये असलेला अंगीकार आहे, म्हणजे त्यांच्या बेसिकच डिफरन्स आहे. ज्या महिला लोन घेतात त्यातल्या जवळजवळ सगळ्या जणी फेडतातच. हो, पण जे पुरुष लोन घेतात ते फेडण्यातली सिन्सिरिटी त्या मनाने कमी असते. म्हणजे फेडत नाही तसं नाही, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये माझ्यावर हे आता बाइंडिंग आहे आणि मला ते केल्याशिवाय दुसरं नाही असं होत नाही. महिला काय म्हणणार की नाही मला पुढची गुंतवणूक, माझा पुढचा खर्च नको, मला आधी माझं हे ऑब्लिगेशन आहे. त्यामुळे महिला ग्राहकांना दिलेली कर्ज वसुली व्हायला नक्कीच जास्त ईज असतो. आणि त्या दृष्टीने बोलण्याच्या ओघात आला म्हणून गंमत म्हणून सांगते, ज्यावेळेला आम्ही लोन प्रपोजल्स करतो त्यावेळेला महिलेला कोबॉरर तरी घ्या असं म्हणतो. म्हणजे पुष्कळ लोकांचं असं असतं की प्रत्यक्ष महिला व्यवसाय करते आणि नवऱ्याच्या नावाने नाही, नवरा स्वतः व्यवसाय बघत असतो, महिलेच्या नावाने लोन घेतो. त्या प्रकारापेक्षा सुद्धा म्हणजे त्यामध्ये महिलाच कर्जदार असते. जो लोन घेणारा असतो तो महिला असते, व्यवसाय करणारा नवरा असतो, म्हणून त्यांना आम्ही कोबॉरर घेतो. पण ज्या ठिकाणी
ती व्यवसायात नसली तरीसुद्धा आम्ही असं म्हणतो की तिला कुठेतरी कोबरोबर करून घ्या. म्हणजे ती एक परतफेड करण्याची वृत्ती जी असते त्याच्यामध्ये तिचा सहभाग राहतो. त्यामुळे महिलेनी कर्ज घेतलं आणि फेडलं नाही असं खरंच कमी होतं. आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये त्यांचे अनेक त्यांना ऑप्शन्स वेगवेगळे असतात. काही वेळेला माझ्याकडे लोनचं ऑब्लिगेशन आहे पण तरीसुद्धा मला आता इथे गुंतवणूक करायची असं म्हणूनही करतात. गाडीही घेतील, घरही घेतील, पण त्यावेळेला अरे मला हे आत्ता ऑब्लिगेशन आणि मला भरायचं आहे, हा जबाबदारीची जाणीव त्यामानाने कमी असते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कितीही आपण म्हटलं तरी सुद्धा ती एक थोडीशी जबाबदारीची जाणीव जी उपजत महिलांकडे बायकांकडे थोडी जास्त असते, त्याचा मला वाटतं हा परिणाम असावा. नक्की नक्की. तर ह्या स्पर्धेचा एक भाग म्हणजे तुम्हाला कस्टमर रिटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे नवीन कस्टमर्स येणं बँकेकडे आणि आहेत ते रिटेन करणं, त्यासाठी त्यांना नवीन नवीन गोष्टी किंवा त्यांच्या सोयीच्या गोष्टी देणं. तसंच स्टाफ रिटेन करणं हे पण एक चॅलेंज असणार. कारण तुम्ही म्हणालात तसं स्पर्धा वाढते म्हटल्यावर एका बँकेतनं दुसऱ्या बँकेत जाणं किंवा ह्याचं प्रमाण पण खूप वाढत असेल आणि त्यात बायकांना रिटेन करणं म्हणजे फिमेल स्टाफ रिटेन करणं, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? कस्टमर रिटेन्शन सारखंच स्टाफ रिटेन्शनही खूप महत्त्वाचं आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं असं की आमच्याकडच्या बँकेचं कल्चर म्हणूया की बँकेने प्रत्येकाला संधी देत गेले. म्हणजे तुम्ही बाहेर जायची गरज पडू नये अशा पद्धतीने संधी देत गेले आणि त्याप्रमाणे आमच्याकडे लोक बरेच वर्ष एका ठिकाणी काम करत आहेत. पण नवीन पिढीतल्या काही लोकांना कायमच असं वाटतं की 1-2-3 वर्ष एका ठिकाणी राहिलं की आपल्यात काहीतरी कमी आहे का काय असे कोणीतरी त्यांना विचारायला लागतात. किंवा तुम्हाला पुरेशी ॲम्बिशन नाही, तुम्हाला मोठं व्हायचं नाही. बरोबर बरोबर. कारण म्हणजे मी इथनं दुसरीकडे गेलं तरच मला काहीतरी येतंय असं लोकांना वाटेल, अशी लोकांची समजूत असते. पण ती समजूत असते असं मला वाटतं. कारण बेसिकली मी जर HR म्हणून त्या गोष्टीकडे बघितलं तर मी म्हणेन दॅट इज अ हॉपिंग पर्सनॅलिटी. म्हणजे ती व्यक्ती आज एके ठिकाणी काम करते, तिथं त्याचीही काही प्रगती झाली आहे आणि असं असेल तर थोड्या गोष्टीसाठी म्हणून त्यांनी दुसरीकडे जाऊ नये. कारण मग माझ्या कस्टमर सर्व्हिसमध्ये सुद्धा त्याचा एक इम्पॅक्ट येतो. कारण कस्टमर सर्व्हिस देत असताना सुद्धा दररोज नवीन चेहरे दिसले की लोकांनाही ते कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये रोटेशन पाहिजे, बदल पाहिजे. पण तरीसुद्धा दररोज ते माझा तिथला काउंटरवरचा स्टाफ बदलत राहिला तर तेही होणार नाही. आणि जर कस्टमर कनेक्ट वाढवायचा असेल तर माझा स्टाफही तेवढाच सक्षम पाहिजे. ते करत असताना काही वेळेला असे चॅलेंजेस येतात की आपल्याकडे स्टाफ छान पद्धतीने शिकतो, त्याची प्रगती होते आणि मग नंतर दुसरी कुठली तरी बँक त्याला आपल्याकडनं नेण्याबद्दल प्रयत्न करते. कारण इथं त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणल्यानंतर तिथेही ते काही वेळेला अशा पद्धतीने होतं. मग त्या थोड्याशा या पद्धतीने काय म्हणू आपण माल प्रॅक्टिसेस होतात त्या की अरे तुला तिथे देतात तर मी तुम्हाला इतके देतो. आणि असं होतं ना की एका ठराविक काळानंतर तुम्हाला जी सॅलरी मिळते त्या सॅलरीमध्ये 2 कंपोनंट्स असतात. एक तर परफॉर्मन्स ओरिएंटेड मिळतो आणि दुसरा ॲन्युअल इन्क्रीमेंट म्हणून मिळतो. ॲन्युअल इन्क्रीमेंट हे काही फार मोठं नसतं. तुमच्या परफॉर्मन्स बेस तुम्हाला ज्या वेळेला इन्सेंटिव्ह मिळतात ते इन्सेंटिव्ह देताना जर दुसऱ्या बँक काहीतरी जास्ती देत असेल तर लोकांना अशी मनात अपेक्षा वाटते की अरे ह्याच्याऐवजी मी तिकडे जातो. पण ज्या बँकेमध्ये आपण शिकलो, ज्यांच्याकडनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये माझी प्रगती झाली, तर अशा ठिकाणी त्यांनी त्यांचं जर तेवढंच डेडिकेटेडली काम केलं तर ती बँकसुद्धा चांगली त्यांना अपॉर्च्युनिटी देत राहते. आत्ता आपण म्हटलं तसं मला त्यांना रिटेन करण्यासाठी 2-4 प्रकारचं करायला लागतं. एक, सॅलरीसुद्धा ॲट पार पाहिजे माझ्या पिअर बँकांबरोबर. दुसरं, माझ्याकडे असलेल्या ज्या उरलेल्या फॅसिलिटीज आहेत, उरलेल्या फॅसिलिटीज याचा अर्थ परफॉर्मन्स ओरिएंटेड आम्ही काही देत असू तर ते त्यांना शिकण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. मी एकाच ठिकाणी त्यांना जर काम करायला लावलं तर त्यांनासुद्धा ते मोनोटोनस होतं. त्यामुळे त्यांनासुद्धा काहीतरी शिकण्याची संधी मिळायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही आमच्याकडे सुद्धा त्याची ट्रेनिंग्स ठेवतो. पण या व्यतिरिक्त बाहेर इतर ठिकाणी सुद्धा जी चांगल्या ठिकाणी ट्रेनिंग्स होतात त्यामध्ये सुद्धा त्यांना पार्टिसिपेट करण्यासाठी म्हणून आम्ही प्रवृत्त करतो की तुम्ही ते शिका. किंवा इव्हन आमच्याकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकलात तर म्हणजे ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा तुमचं एखादं तांत्रिक ज्ञान असेल त्याच्याबद्दल जर तुम्ही जास्ती ज्ञान मिळवलं तर त्या दृष्टीने त्यासाठी आम्ही
त्यांना स्पेशल लीव्ह पण देतो की ते करण्यासाठी म्हणून तुम्हाला वेगळी लीव्ह दिलेली आहे. त्याचे पेमेंटसुद्धा आम्ही देतो, म्हणजे ते करण्यासाठी तुमचा खर्चही होऊ नये, पदर मिळून हेही आम्ही देतो. त्यामुळे ह्या अशा पद्धतीने आम्ही रिटेन्शनचा 100% प्रयत्न करतो. काही असतात, काही राहतात, काही जातात, पण बँकेला शेवटी सेवा देण्यासाठी म्हणून या पद्धतीने प्रयत्न करायलाच लागतात. पण महिला स्टाफ पुरुषांपेक्षा जास्त चांगलं काम करतो बँकांमध्ये असं काही होतं? कारण मी म्हटलं तसं की एक प्रकारची विश्वासार्हता म्हणा किंवा कस्टमरशी चांगलं बोलणं म्हणा, ह्या गोष्टींची तिथे गरज असते. तर असं होतं का किंवा असं बघायला मिळतं का तुम्हाला? होतं, पण मी आता जर सारखंच असं फक्त महिला चांगलं करायला म्हणल्या तर उद्यापासून मला बँकेतली लोकच हात घेणार नाही, कारण माझ्याकडे दोन्ही प्रकारचा स्टाफ आहे. पण आपण म्हणतो तसं खरंच हे गोष्ट आहे की काम करत असताना एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या सिन्सिअरिटीमध्ये, मग ती महिला असेल अगर पुरुष असेल, जो सिन्सिअरली काम करतो तो अत्यंत सिन्सिअरलीच करतो. म्हणजे तो कोणत्याही पोझिशनवर असेल तरी तो सिन्सिअरलीच काम करतो. म्हणजे मग तो कस्टमरला सर्व्हिस देण्याबद्दल असेल, काम पूर्ण करायबद्दल असेल. फक्त थोडासा नॅचरली असलेला फरक आहे की महिलेला दिलेलं काम तिला लवकर संपून घरी जायचं असतं आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये तो मध्येच थोडासा एक चहाचा ब्रेक घे आणि कसला तरी ब्रेक घे असं करून थोडासा वेळ त्याचा जास्ती लागतो. पण असं जनरलाइज केलं तर करता कामा नये. पण खरंच जर म्हटलं तर महिला असेल अगर पुरुष असेल, जो खरंच चांगलं काम करतो ना, तो कोणत्याही पोझिशन गेला तरी चांगलंच काम करतो, कारण त्याचं डेडिकेशनचं नेचरच असतं ते. पण आता मला एक सांगा, मुळात जर सगळं डिजिटायझेशन झालंय, आता सगळं बँकिंग ऑनलाईन व्हायला लागलंय, हातातल्या कार्डवर सगळं व्हायला लागलंय, तर मुळात बँकेत स्टाफची तेवढी गरज उरली आहे का? म्हणजे डाऊनसायझिंग हा आता एक वेगळा मोठा प्रॉब्लेम झालाय का बँकांचा? परत तो विषय एफिशियन्सीचा येतो. म्हणजे मी तुम्ही म्हणलात त्या पद्धतीने मी सगळ्याच स्टाफला अशा पद्धतीने केलं तर मला जमणार नाही ते. कारण बँकेमध्ये आजही कस्टमर येतोच ना. ह्या सेवा आहेत हे न येणारा एक वेगळा वर्ग आहे की जो फक्त मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग किंवा कुठल्या या हँडसेटवर मिळणाऱ्या सेवांच्या आधारे करतो. पण ते न करणारे सुद्धा, न मागणारा किंवा त्याची अपेक्षा नसणारा सुद्धा कस्टमर आहे. त्यामुळे मला बँकांमध्ये तो स्टाफ असायलाच लागतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या केसमध्ये माझं जे बॉरोईंगचं विषय आहे, म्हणजे मी डिपॉझिट म्हणून ठीक आहे, लेंडिंग मी ज्याला करते त्या लेंडिंगच्या दृष्टीने मला त्याचं अप्रायझल, त्याचं मॉनिटरिंग ह्यासाठी स्टाफ लागणारच आहे. त्यामुळे आज स्टाफ कमी लागतो का? कमी लागतो असं नाही. फ्रंट ऑफिस आणि बॅक ऑफिस हे जे कामात जरा बदल झालेला आहे, त्याच्यामध्ये फ्रंट ऑफिसला माझ्याकडे काम कमी असेल कारण येणारा कस्टमर ओघ कमी झाला, ज्याला आम्ही असं म्हणायचो की वॉकिंग कस्टमरचा ओघ कमी झाला. पण फ्रंट ऑफिसला कमी झाला असेल तरी हे जे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येणारी अकाउंटिंग आहे ते हाताळणारा मला बॅक ऑफिसचा स्टाफ लागतोच ना. म्हणजे मला अकाउंटिंग एंट्रीज ज्या करायच्या आहेत त्या अकाउंटिंग एंट्रीज करणं, त्याच्यासाठी सपोर्ट देणं, यासाठी म्हणून मला तो स्टाफ लागतोच. त्यामुळे स्टाफ कमी होणार नाही, फक्त त्याचं वर्गीकरण बदलेल. नाही, मला हे ऐकून आनंद झाला, कारण नाहीतर काय होतं की तंत्रज्ञानाचा तो एक बॅड इफेक्ट असं वाटतं. त्याचा परिणाम तो आहे की लोकांची कामं जातात असं वाटायला लागतं. पण तसं होत नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण या तंत्रज्ञानाचा दुसरा एक आता प्रॉब्लेम असा झालाय की तुम्ही म्हणालात तसं एक वर्ग, एक विशिष्ट वय ते वापरण्याचा, ते शिकण्याचा असला तरी सुद्धा त्यामुळे कदाचित फ्रॉड्स पण वाढलेत. विशेषतः वयस्कर माणसांना ह्या गोष्टी किंवा ह्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करायचा कळत नाही. आणि पुन्हा एकदा मला असं दृश्य दिसतं की अनेकदा अनेक गोष्टी करायला माणसं मुद्दाम बँकेत किंवा ब्रांचमध्ये जातात कारण फोनवर हे सगळं करण्यात भीती वाटते. म्हणजे लोनशी रिलेटेड गोष्टी असतील, कुणीतरी मला फोन करून म्हणतं की तुम्हाला या लोनसाठी हे आम्हाला द्यावं लागेल. नको, मी बँकेत येते, मी ब्रांचमध्ये येते, मी तिथे बसून हे सगळं करते. कारण फ्रॉडचं आपल्या आजूबाजूला प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यासाठी काय बँकेकडनं जरी प्रत्येक फोनवर आम्हाला सांगत असले की हे करू नका, ते करू नका, तरी सुद्धा ते केलं जातच आहे आणि त्याचं प्रमाण भयंकर जास्त वाढतंय. तर कशामुळे असं होतंय? काय करायचं ह्याच्याबद्दल सामान्य माणसांनी? मी मगाशी आता लोनचा उल्लेख केला. खरं सांगायचं झालं तर खरंच लोकांची नियत फार वाईट झाली. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की एखादा माणूसच असा असायचा, मग ती नियत वाईट का झाली याच्यामध्ये कदाचित त्याला एम्प्लॉयमेंट नाही म्हणून तो तसं करत असेल, त्याला बेसिक
गरजांपुरतं इतरकडनं मिळत नसेल म्हणून करत असेल, काही कारणं असतील. पण इझी मनी ह्या दृष्टीने फ्रॉड्स खूप वाढलेत. म्हणजे मला ठराविक कष्ट घ्यायचे आणि कष्ट घेतले की त्यातनं मला पैसे मिळणार आहेत. याऐवजी मोबाईलचा किंवा कुठल्याही याचा गैरवापर होणं याचं कारण इझी मनी ह्या संदर्भातलं आहे. आणि तुम्ही म्हणता तसं ह्या केसमध्ये म्हणजे खूपच आम्हाला त्याच्याबद्दलच्या प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. साधं ATM मध्ये सुद्धा गेल्यानंतर आपण अनेक क्लिप्स बघतो. ATM मध्ये गेल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीचं तिथे काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट बसवलेलं असतं आणि त्यामुळे तिथले पासवर्ड लीक होतात. तर यामध्ये सतत अलर्ट राहून ते अपडेट करत राहणं हे आम्हाला बघायला लागतं. मुळामध्ये सिक्युरिटी रिलेटेड बँकेमध्ये मुळात सिक्युरिटी रिलेटेड अनेक ऑफिसर्सची त्यामुळे गरज निर्माण झाली. सायबर सिक्युरिटी संदर्भामध्ये त्याबद्दल अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करणं आणि झालेल्या याच्यामध्ये आपल्या लोकांना त्याची झळ पोचू नये आपल्या कस्टमरला म्हणून त्यांना अलर्ट करत राहणं एवढंच करायला लागतं. पण माणसाची प्रवृत्ती आहे की एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे मला म्हणजे माझा ग्राहक म्हणून सुद्धा इझी मनी मिळेल म्हणून तो सुद्धा कुठल्या तरी लिंकला क्लिक करतो. मग त्यातनं अकाउंटमधनं पैसे जातात आणि मग ते पैसे बँकांची जबाबदारी आहे, त्यांनी ते व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवायला हवे होते म्हणून बँकांकडे लोक येतात. पण याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला हे 10 वेळेला सांगितलं जातं की तुम्ही या पद्धतीने काळजी घ्या, ती घेतली जात नाही आणि मग झालेल्या फ्रॉडबद्दल मग ग्राहकाचं नुकसान होतंच आणि बँकेलाही त्यात खूप तोटे होतात. म्हणजे त्या ग्राहकाचा सुद्धा असा समज होतो की अरे मी इथं ठेवले ते पैसे गेले माझे, पण तू कुठेही ठेवले असतेस आणि तुझी लिंक चुकीच्यावर तू क्लिक केलं असतंस तर ते गेलेच असते. त्यामुळे काळजी घेणं म्हणजे काय, खरंच काळजी घेणं की मी आता म्हटलं ना इझी मनीच्या मागे लागलं नाही तर ह्या गोष्टीमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. पण मला असं एखादी ऑफर येते की इथं गुंतवणूक करा आणि त्याच्यामध्ये एवढे तुम्हाला मिळणार आहेत. पहिला गुंतवणुकीसाठी म्हणून एखादा 200 रुपयाचं मला अकाउंटला क्रेडिट येतं आणि मग त्याच्यानंतर सोपं आहे असं म्हणून कस्टमर त्याच्यामध्ये अनेक पैसे टाकत राहतो. दुसऱ्या क्षणी ते अकाउंट बंद होतं आणि कस्टमर गायब झालेला असतो. त्यामुळे काय करायचं म्हणजे बँकांनी सतत सांगत राहणे आणि ग्राहकांनी सुद्धा त्याबद्दल काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. नाही, हे ग्राहक काळजी घेतील त्याच्यामुळे त्यांचा तोटा कमी होईल ही एक गोष्ट झाली. पण जेव्हा बँका बंद होतात किंवा त्यांची विलिनीकरण वगैरे होतात ह्याच्यात सुद्धा कधी कधी ग्राहकांचं नुकसान. अगदी बरोबर आहे. आणि तो पूर्णपणे त्यांच्या हातात नसलेला भाग असतो. गेल्या काही काळात तर अशा आपण अनेक बँकांची उदाहरणं बघतो आहोत की ज्या रातोरात बंद झाल्या किंवा अशा वेळेला त्या बँकांच्या समोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि म्हणजे वाईट वाटतं ते बघून की बिचाऱ्यांचे कष्टाचे पैसे त्यांनी त्या बँकेत ठेवले आणि ते बँका बुडल्या. अशा वेळी काय करायचं? या गोष्टींकडे 2 दृष्टीने बघेन मी. विलिनीकरण हा जो विषय आहे तर कॉस्मॉसच्या बद्दल सांगायचं झालं तर अशा ह्या अडचणीत आलेल्या बँकांचं आम्ही 19 बँकांचं विलिनीकरण करून घेतलं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये कोणत्याच बँकेने एवढं विलिनीकरण करून घेतलं नाही. हे विलिनीकरण करण्याचं होतं काय की त्या बँका अडचणीत येतात म्हणजे तिथे कर्ज देताना नियम पाळले गेले नाहीत. समजा कर्ज देताना नियम पाळले असले तरी वसुली होताना अपेक्षा अशी वसुली आली नाही आणि ते न आल्यामुळे डिपॉझिटरचे पैसे परत करता येत नाहीत. त्यामुळे अशामुळे त्या बँका अडचणीत येतात. आता नुकतीच पण एक अशीच घटना आपण ऐकली. तर माझ्या ग्राहकाचे आलेले पैसे आहेत, जो बँकर काम करतो त्याला हे पैसे हे मी ट्रस्टी म्हणून माझ्याकडे आलेत, ते माझे स्वतःचे नाही आहेत. त्यामुळे ट्रस्टी म्हणून मी ज्याला देणार आहे त्यामुळे ते परत येण्याच्या दृष्टीने काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी ॲज अ लेंडर विचारात घेतलं पाहिजे. त्यामुळे बँका बुडतात त्यातलं महत्त्वाचं कारण असं असतं की फ्रॅड्युलंटली लोन डिस्बर्स केलं, ते परत आलं नाही आणि त्यामुळे डिपॉझिटरला पैसे परत देता येत नाहीत. मग अशा वेळेला DICGCकडनं पेमेंट मिळतं, 5-1 लाखापर्यंत मिळतं, पण बाकीचे पैसे लोकांचे बुडतात. आता हे काय आहे, हे फक्त कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये बुडतात ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपगंडा होतो. अशाच पद्धतीच्या काही घटना बघितल्या तर त्या नॅशनलाइजमध्ये सुद्धा झालेल्या असतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा झालेल्या असतात, पण प्रॉपगंडा होतो तो कोऑपरेटिव्हचा होतो. त्याचं कारण असं असतं की नॅशनलाइज बँका असतील तर त्यांच्यामध्ये उद्या समजा ह्या पद्धतीने काही अडचण आली तर
पैसे देण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटचे फंड्स त्यांच्याकडे अवेलेबल असतात. आणि हेच कोऑपरेटिव्हमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॅपिटल हे गव्हर्नमेंटकडनं येत नाही. त्यामुळे उद्या जर एखाद्या बँकेमध्ये जी आता नुकतीच घटना घडली त्याच्यामध्ये असं जर काही घटना घडली तर त्यावेळेला खरंच ते डिपॉझिटरचे पैसे परत द्यायला अडचण होते. त्यामुळे दुर्दैवी घटना असते, अशी होऊ नये अशी खरंच सगळ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे लेंडिंग करताना जास्तीत जास्त, कर्ज देताना जास्तीत जास्त नियमानुसार दिलं गेलं तर अशा घटना घडत नाहीत. आणि कोऑपरेटिव्ह बँकांवर ही जबाबदारी जास्त येते. बरोबर. त्यामुळे अपेक्षाताई तुम्ही खरंच खूप खूप जबाबदारीचं आणि खूप मोठं काम करताय. आणि मी सारखी मगाचपासून म्हणते तसं ती विश्वासार्हता त्या बँकेविषयी असते, म्हणजे त्या बँकेत काम करणाऱ्या माणसांविषयी असते. आमच्यासाठी बँक म्हणजे ती फक्त इमारत नसते, त्याच्या आत दिसणारी माणसं जी आम्हाला वर्षानुवर्ष दिसत असतात, ज्यांच्याविषयी आम्हाला वाटत असतं की आपला पैसा यांच्याकडे सुरक्षित राहील. तर अशा तुम्ही गेली 40 वर्ष आम्हाला त्या बँकेत दिसता आहात आणि यापुढेही दिसत राहाल अशी आम्हाला आशा वाटते. आज महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्याशी बोललात, याबद्दल मनःपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.